एमआयडीसीतील व्यवस्थापनाविरोधात भूमिपुत्रांची तहसील कार्यालयावर धडक। धाटाव एमआयडीसीतील कारखाने व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात पंचक्रोशीतील जनतेने दंड थोपटले असून धडक मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या, नोकरीत महिलांनाही आरक्षण द्या आदी मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाच्या तयारीसाठी गावागावातून बैठका घेण्यात आल्या। सकाळी सुरू झालेल्या मोर्चात पंचक्रोशीच्या तरुण वर्ग महिलांच्या घोषणांनी औद्योगिक वसाहत दणाणली। पहिल्यांदाच आक्रमक झालेल्या बहुजन समाजाच्या वतीने कारखानदार व्यवस्थापनाविरोधात काढलेला धडक मोर्चा ऐतिहासिक ठरल्याचे पाहावयास मिळाले। या मोर्चाची दखल घेतली नाही। आमच्या ज्या योग्य आणि सरकारी नियमानुसार ज्या मागण्या आहेत त्या भूमिपुत्रांना जर का न्याय दिला नाही तर ह्याच्यानंतरचं उग्र आंदोलन, ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही छेडण्यात येईल आणि मग त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आपण पाहिलेले आहेत। तितक्याच पद्धतीने बघायला गेलं तर एमआयडीसीमध्ये वाहनं उभे असतात, त्या ठिकाणी असणारे बाहेरचा वर्ग म्हणजे कुठेतरी ड्रायव्हर म्हणून असतो आणि त्या ठिकाणी स्टोव पेटवणं, इतरत्र गॅसची व्यवस्था करणं आणि ही सर्व धोक्याची व्यवस्था आहे। पार्किंग व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असावी अशी मागणी निश्चित स्वरूपात आहे। आमचीसुद्धा मागणी आणि ती मागणी पूर्ण झाल्याखेरीज आम्ही या ठिकाणी शांत बसणार। सोल्वे कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरून दमदार घोषणाबाजी करत निघालेला मोर्चा धाटाव एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यावरून सुदर्शन कंपनीच्या प्रवेशद्वारावर मार्गे रोहा कोलाड रस्त्यावरून रोहे शहरातील मुख्य मार्गाने रोहा प्रांत तहसील कार्यालयावर धडकला। या मोर्चात बहुजन समाजातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले। तरुणांनी भव्य दुचाकी रॅली काढली होती। मोठे फलक घेऊन स्थानिकांनी रोष व्यक्त केला। महिलांसाठी 50% आरक्षण असताना देखील महिलांना नोकरी देत नाही आहेत आणि जागा खाली असतात। बाहेरच्या मुलींना नोकऱ्या देतात। जिथं धाटाव पंचक्रोशीमध्ये भरपूर ज्या मुली आहेत ज्या BSc MSc झाल्या त्या घरी बसल्या का, तर हे नको बोलतात की नको आम्हाला इथली स्थानिक नको, शिफ्ट ड्युटी तुम्ही करता, आम्ही मुलांना देऊ दे, पण बाहेरची मुलं घेतात। आणि जी नदी आता दूषित होत आहे, नदी दूषित होत आहे, वायू प्रदूषण होत आहे, ते सगळं आम्ही 12-13 गावं झेलतोय आणि नोकऱ्या बाहेरच्यांना देणार, हे कसं चालेल? त्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे आज। शशिकांत मोरे, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।